सासूबाई, मी माहेरी गेल्यावर तुम्हाला माझी आठवण येत होती का हो? अगं बायला येत होती आठवण तुझी मला. जेव्हा जेव्हा स्वयंपाक करायला लागत होता, असल्या गळत्यात भांडी घासायला लागत होती, तेव्हा प्रत्येक भांड्या कधी तुझी आठवण येत होती मला. अगं सुनबाई, मोबाईलला थंड वाजल्यावर मोबाईल मधल्या पैशात थंड वाजत का ग? अहो आत्या, त्याच्यावर 2 वाकडा टाका की त्याला बी थंड वाजणार नाही. बरोबर. सासूबाई, थंड का म्हणून एवढी पडत असेल ग? अगं ती दिवशी दारू पिऊन येत असेल म्हणून इतकी पडायला लागली या. पोरे, पोलीस स्टेशनला इथं कसं जायचं ग? चोर 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 चोर. आता येते पोलीस आणि मग त्यांच्या संग. नेहमी मी बघते पिक्चर मध्ये बहीण भावंड हरवलेली. कधी तर असं पण दिसायला पाहिजे. भांडकुदळीसून माझी जत्रत हरवलेली. लय भारी वाटत. ए देवा, नेहमी पिक्चर मध्ये दाखवते ती बहीण भावंड हरवलेली. माझी सून पण कपटी आहे, ती हरवू दे की जत्रत एकदा कधीतरी. मला पण बरं वाटल जरा. सुनबाई, कांदा कापताना तुझ्या डोळ्यातनं पाणी येतं का ग? लय येताव नुसत्या दुई दुई धारा वाहत्या त्या बदा बदा. मग त्यावेळेस काय करत जा, अरिजित सिंगची गाणी लावत जा. सॅड सॉंग लावायचं म्हणजे तुझा अश्रू वाया जाणार नाही तर. कोरोना सारखा एक आजार आलाय. बर. त्याची लक्षणं अशी आहे ती ऐक. समोरचा माणूस जरी काय बोलत असलं ना तर त्याचं लक्ष लागत नाही. जेवाय जरी बसलं ना तरी लक्ष लागत नाही. कामात सुद्धा लक्ष लागत नाही अजिबात. त्याची अशी लक्षणं नाही ती. हाय तरी आजाराचं नाव काय? इंस्टाग्राम व्हायरस. तब्येत कमी करायसाठी डॉक्टरनं सांगितलं कमी जेव म्हणून 1 चपाती खाऊन झोपली. रातभर झोप येईना. रातच्या उठून 3 चपात्या खाल्ल्या. सुनबाई, सकाळ 8 दिवस राहिले. मी काय म्हणते या, आजपासूनच आपण मेसेज करूया का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थंड का म्हणून एवढी पडत असेल ग? अगं ती दिवशी दारू पिऊन येत असेल म्हणून इतकी पडायला लागली या. सुनबाई, तू नव्हती ना तर घर असं मोकळं मोकळं वाटत होत. आणि आता असं वाटतंय की उगाच लेकाचं लगीन केलं. अख्खं घर डोक्यावर घेती. तू मला कालच्या पासून फोन का केला नाहीस का? अगं बॅलन्स नव्हता. बघा, तिला माझ्यापेक्षा बॅलन्स महत्वाचा पडला या. तू मला कालच्या पासून फोन का केला नाहीस का? अगं बॅलन्स नव्हता. बघा, तिला माझ्यापेक्षा बॅलन्स महत्वाचा पडला या. काय येड बाय हाय ग? पिवताय बरं झालं तुम्ही भेटला. ती नमस्कार. अहो मी बंगल्यावरच निघाली होती तुम्हाला आमंत्रण द्यायला. आमच्या बचत गटातल्या बायकांनी एक मीटिंग ठेवली मोठी, असं म्हणजे कार्यक्रम ठेवलाय. त्याचं तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी चालली. अहो पण तुमच्यामुळे ना आमच्या बचत गटाच्या बायकांचं लय चांगलं चाललंय बघा. काय माहितीये का, तुम्ही इतक्या सुख सुविधा आणल्या. अहो बायकांचं लय हाल व्हायला लागलं होतं. दारुड नवरं त्यांचं एक टायमाला अन्नाला महाग झालती ती अन्न खायला. पण ना तुम्ही इतक्या सुख सुविधा आणून दिल्या. लोणचं, पापड, असं कुरड्या भातुड्या बायका करून शेवाळ्या विकते त्या, कंपनीला देते त्या. आमच्या बायकांचा ह्या बचत गटाच्या आहे ना सगळा माल बाहेर गावी जातो बघा. त्यामुळं ना तुमचा आभार किती मानावतं आणि किती नाही हे ना आम्हाला म्हणजे शब्दात सुद्धा सांगता येणार.
त्यामुळे आमच्या बचत गटाच्या बायकांनी आहे ना एक लय मोठा कार्यक्रम ठेवलाय आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं या. अरे वा. मग तुम्ही येणार का उद्घाटनाला हो सांगा. हो, का नाही, येणार की अहो. मग त्याचं ना तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी आलती, पण बरं झालं देवानं तुमची माझी गाठी इथं घालून दिली. मला वाटलं की तुम्ही असं सांगितलं तुम्ही बघा गावी जायचंय म्हणून मी धावत आली बा. पण बरं झालं गाठ पडली. बरं या बरं का 25 तारखेला कार्यक्रम आहे आणि